वेलकम टू टेक्नो स्टडी चॅनल बाय चित्रे सर. चित्रे सरांच्या टेक्नो स्टडी चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study FYGC, that is 11th physics, chapter 9, ray optics, part 2nd. Reflection from curved mirrors. तर कर्व जे मिरर्स आहेत, ह्या कर्व मिरर पासून कशा प्रकारचे रिफ्लेक्शन होत असतं हे रिफ्लेक्शन आपण इथं स्टडी करणार आहोत. त्यामध्ये पहा, दोन प्रकारचे मिरर असतात. हा कॉन्व्हेक्स मिरर आहे, हा कॉन्केव्ह मिरर आहे. तर हे जे मिरर्स आहेत हे आपण जर असे स्पियर इमॅजिन केले, ह्या स्पियरचा एक पार्ट आहे हा मिरर. तर ह्याचा स्पियरचा सेंटर जे आहे हा सी आपण जर मानला, सेंटर ऑफ कर्वेचर. आणखीन हा जे आपण मिरर कन्सिडर केलाय हा कॉन्व्हेक्स मिरर, ह्याचा सेंटर पार्ट जे आहे हा सेंटर पार्ट म्हणजे आपण त्याला पोल म्हणतो. आणखीन सेंटर ऑफ कर्वेचर पासून पोल पर्यंत जे अंतर आहे हे अंतर असतं फोकल लेंथ. हे फॉर कॉन्व्हेक्स मिरर आहे. आणखीन फॉर कॉन्केव्ह मिरर जे कॉन्केव्ह मिरर साठी सुद्धा हा पोल आहे सेंटर ऑफ दिस कर्वेचर पार्ट. अँड आपण जर हा स्पियर इमॅजिन केला तर ह्या स्पियरचा सेंटर जे आहे हा सेंटर ऑफ कर्वेचर इथं आहे सी. आणखीन हा सेंटर ऑफ कर्वेचर टू पोल हे जे अंतर आहे हे रेडियस ऑफ कर्वेचर असतं. जर आपण याच्यावरती पॅरलल बीम ऑफ लाईट इन्सिडेंट केलं, पॅरलल बीम ऑफ लाईट इन्सिडेंट केल्यानंतर हे जे रिफ्लेक्टेड रेज आहेत, रिफ्लेक्टेड रेज या फोकस पासून डायव्हर्ज झाल्यासारखे वाटतात, मीन्स अपियर्स टू डायव्हर्ज फ्रॉम दिस पॉइंट. आणि हा जे आहे याला फोकस म्हणायचं. आणखीन फोकस पासून पोल पर्यंत अंतर जे आहे त्याला म्हणायचं फोकल लेंथ. आणखीन फॉर कॉन्केव्ह मिरर साठी हे जे पॅरलल रेज आहेत, हे पॅरलल रेज इन्सिडेंट झाल्यानंतर आफ्टर रिफ्लेक्शन ह्या पर्टिक्युलर एका पॉइंटला मीट झाले, हा पॉइंट म्हणायचं फोकस. आणि फोकस टू पोल जे हे अंतर फोकल लेंथ असतं. आणखीन रेडियस ऑफ स्पियर ऑफ विच अ मिरर इज पार्ट इज कॉल्ड रेडियस ऑफ कर्वेचर, कॅपिटल आर ऑफ द मिरर. तर हा जे स्पियर आहे ह्या पार्टचा हा एक मिरर आहे. आणखी याची रेडियस जी आहे ती रेडियस ह्या कर्वेचर पार्ट जे मिररचा याची रेडियस ऑफ कर्वेचर असते. आणखीन फॉर स्पेरिकल मिरर हाफ ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर इज फोकल लेंथ ऑफ द मिरर. तर फोकल लेंथ जे ही रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ असते. हे रेडियस ऑफ कर्वेचर आहे. पीसी डिस्टन्स हे रेडियस ऑफ कर्वेचर आहे आणि पीएफ डिस्टन्स जे हे फोकल लेंथ आहे. इथं पण पी टू सी हे जे आहे हे सेंटर ऑफ कर्वेचर रेडियस ऑफ कर्वेचर आहे आणि पी टू एफ जे हे डिस्टन्स आहे हे फोकल लेंथ आहे. फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स मिरर इज पॉझिटिव्ह व्हाईल दॅट ऑफ द कॉन्केव्ह मिरर निगेटिव्ह. तर कॉन्व्हेक्स मिरर जे हा कॉन्व्हेक्स मिररची फोकल लेंथ ही पॉझिटिव्ह घ्यायची. आणखीन कॉन्केव्ह मिरर जे आहे कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ ही निगेटिव्ह कन्सिडर करतात. रिलेशन बिटवीन फोकल लेंथ एफ, ऑब्जेक्ट डिस्टन्स यू अँड इमेज डिस्टन्स व्ही. तर ह्या तिन्हीच्या मध्ये असं रिलेशन आहे 1/f इक्वल टू 1/v प्लस 1/u. फोकल पॉवर, converging or diverging ability of lens or of mirror is defined as the focal power and it is measured as P equal to 1/f and SI unit is diopter. तर फोकल पॉवर जे आहे लेन्स किंवा मिररची, तर कॉन्व्हर्जिंग एबिलिटी मीन्स एबिलिटी ऑफ दिस लेन्स और मिरर टू कॉन्व्हर्ज दिस पॅरल बीम. समजा हे पॅरल बीम याच्यावरती इन्सिडेंट झालेला आहे, हा आफ्टर रिफ्लेक्शन हा कॉन्व्हर्ट झालेला इथं. तर ही जी एबिलिटी आहे ह्या मिररची, दिस एबिलिटी इज नोन ॲज फोकल पॉवर अँड दिस इज द रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ अँड एसआय युनिट ऑफ दिस पॉवर इज डायोप्टर. हे झालं कॉन्केव्ह साठी. कॉन्व्हेक्स असेल तर ह्याच्यावरती पॅरल बीम इन्सिडेंट झाल्यानंतर हे पॅरल बीम जे आहेत हे आफ्टर रिफ्लेक्शन हे जे पॉईंट आहे फोकस इथून हे डायव्हर्ज झाल्यासारखं वाटतात, अपियर्स टू डायव्हर्ज. म्हणजे ही डायव्हर्ज करायची किंवा कॉन्व्हर्ट करायची एबिलिटी जी आहे ही एबिलिटी याला फोकल पॉवर म्हणायचा. Lateral magnification, ratio of linear size of an image to that of the object and this magnification is m is equal to v by u. तर magnification जे आहे size of image to size of object किंवा image distance divided by object distance. v हे image distance आहे, u हे object distance आहे. या दोन्हींचा रेशो पण magnification असतं किंवा size of image divided by size of object हा रेशो पण magnification येतो. आणखीन रेसिप्रोकल ऑफ हे 1/f जे आहे 1/f इक्वल टू 1/v प्लस 1/u. u हे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे, v हे इमेज डिस्टन्स आहे, f ही फोकल लेंथ आहे. फॉर एनी पोझिशन ऑफ
द ऑब्जेक्ट अ कॉन्व्हेक्स मिरर. आता कॉन्व्हेक्स मिरर जे आहे, कॉन्व्हेक्स मिररच्या समोर आपण जर कोणत्याही पोझिशनला म्हणजेच लेस दॅन फोकल लेंथ, ग्रेटर दॅन फोकल लेंथ, ग्रेटर दॅन 2 टाइम्स फोकल लेंथ कोणत्याही पोझिशनला जर आपण ऑब्जेक्ट प्लेस केला तर इमेजची पोझिशन जी आहे ही ऑलवेज फॉर्म्स व्हर्च्युअल इरेक्ट अँड डिमिनिश्ड इमेज दॅट इज एम इज इक्वल टू लेस दॅन 1. एम ही लेस दॅन 1 म्हणजे डिमिनिश्ड इमेज, छोटी इमेज, रिड्युस्ड इमेज. कोणत्याही पोझिशनला आपण जर ऑब्जेक्ट ठेवला समोर कॉन्व्हेक्स मिररच्या तर इमेज ही नेहमी व्हर्च्युअल इरेक्ट अँड डिमिनिश्ड मिळते. ह्याच्याऐवजी इन द केस ऑफ कॉन्केव्ह मिरर इट डिपेंड्स अपॉन द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. पण कॉन्केव्ह मिरर जे कॉन्केव्ह मिररच्या केसमध्ये आपण ऑब्जेक्ट कोणत्या पोझिशनला प्लेस करतो ठेवतो त्याच्यावरती इमेजची साईज आणखीन मॅग्निफिकेशन जे आहे हे डिपेंड असतं. तर पहा ह्याच्यामध्ये कॉन्केव्ह मिरर जे कॉन्केव्ह मिरर आपण वेगवेगळ्या पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे आपण कोणत्या पोझिशनला ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर इमेजची पोझिशन काय असेल आणि त्याची रिअल असेल लॅटरल मॅग्निफिकेशन काय असेल ते या ठिकाणी या टेबलमध्ये दाखवलेलं आहे. आणखीन ॲनिमेशनमध्ये आपण हा ऑब्जेक्ट जे आहे ऑब्जेक्ट पहा आपण इथं ठेवला आणखीन ह्याची इमेज जे आहे ती इमेज फॉर्म होते डिमिनिश्ड. हा ऑब्जेक्टची पोझिशन चेंज केल्यानंतर इमेजची पोझिशन कशी चेंज होते हे यामध्ये ॲनिमेशनमध्ये दाखवलेलं आहे. तर पहा फर्स्ट यू इक्वल टू इन्फिनिटी म्हणजे ऑब्जेक्ट आपण जर इन्फिनिटीला ठेवला तर इमेज जे इमेज ही फोकसला मिळते आणखीन रिअल असते मॅग्निफिकेशन 0 असतं म्हणजे ॲज दॅट ऑफ साईज इमेज मिळते. नेक्स्ट यू ग्रेटर दॅन 2f फोकल लेंथ पेक्षा 2 टाइम्स फोकल लेंथ पेक्षा जास्त अंतरावरती आपण जर ऑब्जेक्ट ठेवला तर इमेज आहे इमेजची पोझिशन ही 2 टाइम्स फोकल लेंथ आणखीन फोकल लेंथ यांच्या इन बिटवीन असते आणखीन रिअल असते लेस दॅन 1 मॅग्निफिकेशन म्हणजेच डिमिनिश्ड असते रिड्युस्ड असते छोटी इमेज मिळते. यू इक्वल टू एफ एक्झॅक्टली आपण 2 टाइम्स फोकल लेंथ वरती ऑब्जेक्ट ठेवला तर इमेज पण 2 टाइम्स फोकल लेंथ वरती मिळते आणि रिअल मिळते मॅग्निफिकेशन मात्र 1 म्हणजे काय ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट साईज सेम ऑब्जेक्ट साईजची इमेज मिळते. परत फोकल लेंथ आणखी 2 टाइम्स फोकल लेंथ याच्यामध्ये आपण जर ऑब्जेक्ट ठेवला तर इमेज मात्र 2 टाइम्स फोकल लेंथच्या बियॉन्ड म्हणजे पुढे मिळते रिअल इमेज मिळते. आणखी मॅग्निफिकेशन जे आहे एक ग्रेटर दॅन 1 म्हणजेच काय मॅग्निफाय इमेज म्हणजे मोठी इमेज मिळते ऑब्जेक्ट साईज पेक्षा. जर आपण यू इक्वल टू एफ म्हणजे फोकल लेंथ वरती आपण जर ऑब्जेक्ट ठेवला तर इमेज जे ही इमेज इन्फिनिटीला मिळते रिअल आणखी मॅग्निफिकेशन इन्फिनिटी असतं. जर आपण लेस दॅन फोकल लेंथ ठेवला ऑब्जेक्ट तर हे याच्यामध्ये पोझिशन जे इमेज यू पेक्षा ग्रेटर असतं व्ही आणखीन व्हर्च्युअल इमेज मिळते मॅग्निफिकेशन 1 पेक्षा ग्रेटर असतं. हे दाखवले पहा फोकल लेंथ पेक्षा ग्रेटर लेस असेल डिस्टन्स तर इकडे या साईडला अपोजिट साईडला इमेज मिळते इकडं आणि ही मॅग्निफाईड असते. ग्रेटर दॅन फोकल लेंथ इक्वल टू फोकल लेंथ त्या केसमध्ये ही जी ऑब्जेक्टची साईज जी आहे इकडे इमेजमध्ये कशी फॉर्म होते हे आपण या ॲनिमेशन सहाय्याने पाहता येईल. त्यानंतर ड्यू टू ऑब्जेक्ट इमेज पॅरलल रेज आर नॉट क्लोज टू प्रिन्सिपल ॲक्सिस. तर ऑब्जेक्ट इमेज पॅरलल रे हे प्रिन्सिपल ॲक्सिस जे आहे हा प्रिन्सिपल ॲक्सिस दाखवला बघा लाईन पासिंग थ्रू पोल अँड दिस सेंटर ऑफ कर्वेचर दिस इज प्रिन्सिपल ॲक्सिस. ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसला हे रेज आहेत हे क्लोज आणखी पॅरलल नसल्यामुळं काही डिफेक्ट्स निर्माण होतात. त्यामध्ये कॉमनली ऑकरिंग डिफेक्ट्स आर स्पेरिकल ॲबरेशन, कोमा, अस्टिग्मॅटिझम, कर्वेचर, डिस्टॉर्शन. हे जे इफेक्ट्स आहेत हे डिफेक्ट्स जे आहेत हे डिफेक्ट्स ह्या पॅरलल रेज आहेत हे क्लोज नसल्यामुळं हे आणखी इमेज ऑब्जेक्ट याच्यामुळे हे डिफेक्ट्स निर्माण होतात. एक्सेप्ट स्पेरिकल ॲबरेशन ऑल द अदर अराइज ड्यू टू बीम ऑफ रेज. स्पेरिकल ॲबरेशन सोडून हा जे डिफेक्ट आहे हा सोडून बाकीचे जे डिफेक्ट्स आहेत हे डिफेक्ट्स फक्त पॅरलल रे इमेज आणि ऑब्जेक्ट हे प्रिन्सिपल ॲक्सिसला क्लोज नसल्यामुळं फॉर्म होतात तयार होतात. Spherical aberration. When the rays are further from the principal axis, the focus gradually shifts towards pole. This phenomenon or defect arises due to spherical shape of the reflecting surface, hence called spherical aberration. तर स्पेरिकल शेप रिफ्लेक्टिंग सरफेस असतात त्यामध्ये रेज आहेत हे रेज प्रिन्सिपल ॲक्सिस पासून दूर असल्यामुळं फोकस जे हा फोकस शिफ्ट होतो पोलकडे त्यामुळे इमेज जे ही इमेज क्लिअर न फॉर्म होतात त्याचे एज आहेत हे एजेस कडा जे आहेत हे ब्लर होतात. हा जे डिफेक्ट आहे त्याला आपण स्पेरिकल ॲबरेशन असं म्हणतो. तर यामध्ये पहा हे मिरर आहेत या मिररमध्ये इन्सिडेंट रेज ही पॅरलल रेज इन्सिडेंट झाल्यानंतर आफ्टर रिफ्लेक्शन हे इंटरसेक्ट झालेलं आहे. इंटरसेक्शन मध्ये सर्व इंटरसेक्शन पॉईंट सेम नाही आहे. हा थोडा पॉईंट शिफ्ट झालेला आहे पोलकडं या कॉन्केव्ह मिरर असू दे किंवा कॉन्व्हेक्स मिरर दोन्ही केसमध्ये. तर यामुळं हा जे डिफेक्ट इमेज तयार होतो याला म्हणायचं स्पेरिकल ॲबरेशन. ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहे. हे फॉर रिफ्रॅक्शन आहे हे रिफ्लेक्शन आहे. हे जे इन्सिडेंट रे आहेत हे इन्सिडेंट रे आफ्टर रिफ्रॅक्शन इंटरसेक्ट इथं होतात पण बाकीचे रेज आहेत सर्व रेज
आफ्टर रिफ्रॅक्शन एका सिंगल पॉईंटला इंटरसेक्ट न होता हा फोकस जे आहे हा फोकस शिफ्ट झालेला आहे पोलकडं आणि ह्यालाच आपण स्पेरिकल एबरेशन असं म्हणतो. तर इट रिझल्ट्स इन टू अनशार्प फझी इमेज विथ अनक्लिअर बाउंड्रीज. तर या प्रकारची इमेज जे फॉर्म होते यामध्ये ह्या डिफेक्ट्समुळे ती अनशार्प असते. फझी इमेज आहे ही फॉर्म होते ह्या ठिकाणी. In the case of curved mirrors, this defects can be completely eliminated by using parabolic mirror. तर हा जे डिफेक्ट्स आहे हा आपण डिफेक्ट्स पॅराबोलिक शेप फॉर्म करून आपण पॅराबोलिक शेपचे मिरर्स फॉर्म करून आपण डिफेक्ट्स रिमूव्ह करू शकतो. हेन्स सरफेस ऑफ मिरर्स युज्ड आर पॅराबोलिक अँड नॉट स्पेरिकल. जनरली मिरर सरफेस जे असतात हे सरफेस पॅराबोलिक यूज करतात इन्स्टेड ऑफ स्पेरिकल टू रिमूव्ह दिस स्पेरिकल एबरेशन. Refraction. If a ray of light comes to an interface between two media and enters into another medium of different refractive index, it changes itself suitable to that medium. This phenomenon is defined as refraction of light. तर रे ऑफ लाईट जे हा रे ऑफ लाईट इंटरफेस दोन डिफरंट मीडियमचा इंटरफेस जे आहे फॉर एक्झाम्पल आता ह्या एनिमेशन मध्ये दाखवले हे ग्लास आहे सराउंडिंगला एअर आहे. एअर मधून हा रे ऑफ लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर ज्यावेळी बाउंड्रीवरती इन्सिडेंट होतो त्यावेळी याची डायरेक्शन बदलते. आणखीन डिफरंट डायरेक्शन मध्ये इनिशियल डायरेक्शन जे आहे हे डायरेक्शन जाता वेगळ्या डायरेक्शन मध्ये हा रिफ्रॅक्ट होतो आणि पुढे ट्रॅव्हल होतो. दिस फेनॉमिनॉन इज नोन ॲज रिफ्रॅक्शन. तेव्हा ह्या दाखवलेला रे मध्ये हा रे जे रे इन्सिडेंट झाल्यानंतर इनिशियल डायरेक्शन याची चेंज होते. रिफ्रॅक्ट झाल्यानंतर म्हणजे एअर मीडियम मधून ग्लास मध्ये जाते वेळी पण डायरेक्शन बदललेले आहे. पुन्हा ग्लास मधून एअर मध्ये येते वेळी पण इथं मीडियम चेंज झाल्यानंतर ह्या रेची डायरेक्शन बदललेली आहे ह्यालाच आपण रिफ्रॅक्शन असं म्हणतो. Absolute refractive index. Absolute refractive index of a medium is defined as the ratio of speed of light in vacuum to that in the given medium. तर ह्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो तो स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवाइड बाय स्पीड ऑफ लाईट इन दॅट मीडियम. सी हे व्हॅक्यूम मधली स्पीड आहे लाईटची आणखी व्ही ही त्या मीडियम मधली लाईटची स्पीड आहे. दोन्हीचा रेशो म्हणजे त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन असतो आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण एन डिनोट करतो. रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा जे refractive index of medium 2 with respect to medium 1 is defined as the ratio of speed of light in V1 in medium first to its speed of V2 in medium 2. तर हा रेशो आहे N21 N2 by N1 किंवा V1 by V2 म्हणजे velocity of light in medium first divided by velocity of light in medium 2 हा रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. हा रीड करते आपण N21 जे हे असं रीड करायचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम डिवाइड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. N2 आणि N1 हे जे आहेत हे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत आणि N21 जे हा रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. तर ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे असतात ह्यामध्ये इकडचं मीडियम जे असतं फर्स्ट मीडियम हे ऑलवेज एअर असतं. इथं पण बघा N1 म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर आहे. N2 म्हणजे हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर आहे. इथं मात्र रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. अदर दॅन एअर टू डिफरंट मीडियम असतील तर त्याला आपण हे रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह म्हणतो. आणि फर्स्ट मीडियम जे हे ऑलवेज एअर असेल अदर मीडियम कोणतेही असेल तर त्याला आपण ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो. आणखीन हा जे हा रेशो velocity of first medium ray of light and velocity in second medium ray of light हे V1 by V2 जे आहे हे N21 असतं हा रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. इलिस्ट्रेशन्स ऑफ रिफ्रॅक्शन. तर आपण रिफ्रॅक्शन विषयी अधिक माहिती घेणार आहोत. इथं आपण when seen from outside the bottom of water body appears to be raised. This is due to refraction. आपण त्याच्यामध्ये वॉटर फिल केलेले अशा ऑब्जेक्ट असेल त्यामध्ये जर आपण बेस पाहिला तर बेस हा आपल्याला अप साईडला राईज झाल्यासारखा अपियर होतो वाढतो भासतो. फॉर एक्झाम्पल हा बेस आहे ओ ठिकाणी पण आपला ह्या आय जे ह्याची इमेज आहे ह्या आय ठिकाणी आपल्याला शिफ्ट झाला की इथं आपल्याला दिसते वाढते भासते या ठिकाणी. इन दिस केस N water that is refractive index of water approximately real depth divided by apparent depth. रिअल डेप्थ म्हणजे ऍक्च्युली रिअली दिस ऑब्जेक्ट इज हिअर इथून आपण वरून पाहिलं तर या ठिकाणी हे रिअल डेप्थ जे आर आणि ऍपरंट डेप्थ जे ए इथं दाखवले पाहिजे. ऍपरंट डेप्थ म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला इथं अपियर होतो ऍक्च्युअली इथं ऑब्जेक्ट आहे पण ह्या आय या ठिकाणी आपल्याला अपियर होतो. A plain parallel slab of transparent medium of refractive index N.
हा प्लेन पॅरल स्लॅब आहे, ग्लास स्लॅब आहे, याचा रिफ्रॅक्ट इंडेक्स n आहे. A point object O at a real depth R appears to be at I at apparent depth A. हा O हा पॉईंट ऑब्जेक्ट आहे, इथं ऑब्जेक्ट ठेवलेला आहे आणि इकडून आपण पाहिल्यानंतर तो आपला ऑब्जेक्ट ह्या I ठिकाणी आपला ॲपियर होतो, वाढतो, भासतो. त्यामुळे ॲपियर झाल्यामुळे ही ॲपरंट डेप्थ A आहे. आणखी ॲक्च्युअली जी रिअल डेप्थ आहे ही R आहे. R ही रिअल डेप्थ आहे, A हे ॲपरंट डेप्थ आहे. आणखीन ह्यामधून जे रेज आउटसाइडला इमिट होतात, हा फर्स्ट रेज आहे, हा नॉर्मली इन्सिडेंट होतो. त्यामुळे रे विच इज इन्सिडेंट नॉर्मली पासेस अनडिवेटेड, हा अनडिवेटेड पास होतो म्हणजे डिवेट होत नाही, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन यूज करत नाही हा. नेक्स्ट हा रे जे हा रे इथे इन्सिडेंट झाल्यानंतर मीडियम चेंज होतं, म्हणजे बाउंड्री जे आहे ही ग्लास मीडियम आहे, इकडे एअर मीडियम आहे, त्यामुळे डायरेक्शन चेंज होते आणि इकडून हा रिफ्रॅक्ट होतो असा. आणखीन हा इन्सिडेंट रे आहे, ही नॉर्मल आहे, हा अँगल ऑफ इन्सिडन्स आय आहे, हा रिफ्रॅक्टेड रे, हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर आहे. आणि हा रिफ्रॅक्टेड रे जे आहे इथून आल्यासारखं वाटतो आपल्याला या ठिकाणी आय ठिकाणून, म्हणजे appears to come from this eye, this ray. By considering I and R to be small, I आणखीन R जे आहे अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जे दोन्ही स्मॉल कन्सिडर केले तर वी कॅन राईट tan R इक्वल टू, तेव्हा हा ट्रँगल जे स्मॉल ट्रँगल, ह्या स्मॉल ट्रँगल मध्ये tan R इक्वल टू अपोजिट साइड डिवाइडेड बाय ऍडजस्टंट साइड, अपोजिट साइड AB आहे आणि ही AB म्हणजे x आहे आणि हे A जे आहे हे आहे म्हणजे x बाय आता, आणि अप्रॉक्सिमेटली साइन आर येतं. साइन आर जे हा आर अँगलचं साइन आर घेतल्यानंतर हे अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेनस, पण हायपोटेनस हाच हा ए इतका येतो अप्रॉक्सिमेटली, म्हणून इथं हे साइन टॅन आर इक्वल टू साइन आर. नंतर टॅन आय, तर हा आय अँगल जे आहे हा ट्रँगल बघा, हा राईट अँगल ट्रँगल, यामध्ये टॅन आय इज इक्वल टू अपोजिट साइड डिवाइड बाय ऍडजस्टंट साइड, अपोजिट साइड एक्स आहे आणि हे ऍडजस्टंट साइड आर आहे, म्हणून एक्स बाय आर आहे. हा पण साइन आय इतका येतो, हे जे इथं साइन आय जर घेतला तर तो इतका येतो. त्यामुळे आपण रिफ्रॅक्ट इंडेक्स जे आहे यान इक्वल टू साइन आर डिवाइड बाय साइन आर, हे डिवाइड केल्यानंतर साइन आर जे आहे इथं आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे एक्स बाय साइन आय जे आहे आपण एक्स बाय आर कॅल्क्युलेट केलं आहे. रिव्हर्स मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स कॅन्सल होतं, आर बाय ए येतं, आर म्हणजेच रिअल डेप्थ आहे, ए म्हणजे ॲपरंट डेप्थ आहे. हा रिफ्रॅक्ट इंडेक्सचा फॉर्म्युला यामध्ये येतो. तर आपण हे ॲनिमेशनच्या सहाय्यानं पाहायचं पहा. तर यामध्ये हा ऑब्जेक्ट जे आहे हा बेसला ठेवलेला इथं, हा आपला ॲपियर होऊन इथं दिसतो, ॲपरंट इकडून स्टेट पाहिल्यानंतर हा रेज आहे, हा रेज असा रिफ्लेक्ट होतो, इमिट होतो इथून बाहेर. हे जर आपण साईडून पाहिलं इकडून तर पहा त्या इन दॅट केस हाऊ रेज रिफ्रॅक्ट असं आपण पाहिल्यानंतर हे रेज आहे हा रिफ्रॅक्ट करून आपल्याला इथून हा ऑब्जेक्टची पोझिशन आहे, पण आपला ऑब्जेक्ट इथं ॲपियर होतो, दिसतो, भासतो या ठिकाणी. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, तर यामध्ये या डायग्राम मध्ये पहा, at a particular angle of incidence that is IC in the denser medium, the corresponding angle of refraction in the rare medium is 90 degree. तर यामध्ये पहा, हा हे डेन्सर मीडियम आहे आणि इकडं रेअर मीडियम आहे, ऑप्टिकल रेअर मीडियम आहे, हे ऑप्टिकल डेन्सर मीडियम आहे. तिथं आपण एक ऑप्टिकली डेन्सर मीडियम मध्ये हा पॉइंट सोर्स आपण लाईट सोर्स ठेवलेला आहे, यामधून या नंबर ऑफ लाईट रेज इमिट होतं असं आपण जर कन्सिडर केलं, म्हणजे पहिला रे कन्सिडर करा, हा रे इथे इन्सिडेंट झालेला आहे पहा, आणखीन हा अँगल ऑफ इन्सिडन्स I1 ने इन्सिडेंट झालेला आहे, त्यावेळी काहीतरी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन R1 रिफ्रॅक्ट झालेला आहे. नेक्स्ट अनदर रे हा इथे इन्सिडेंट झालेला आहे, याचा अँगल ऑफ इन्सिडन्स याच्यापेक्षा ग्रेटर आहे I2, परत हा R पण इन्क्रीज झालेला आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, परत हा नेक्स्ट I इन्क्रीज केला आणि इथं मात्र हा I1 इक्वल टू IC दॅट इज क्रिटिकल अँगल जे आहे I3, हा क्रिटिकल अँगल इतक्या अँगलनं जर इन्सिडेंट झाला तर रिफ्रॅक्टेड रे जे आहे हा जस्ट सरफेसला ग्रॅज करून इकडे जातो, त्यामुळे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इथं 90 डिग्री होतो. पुन्हा आपण जर परत I इन्क्रीज केला म्हणजे क्रिटिकल अँगल पेक्षा ग्रेटर केला तर परत हा R इन्क्रीज होतो, R इन्क्रीज होतो म्हणजे हा इनिशियली इथं R होता रिफ्रॅक्टेड रे, थोडा इकडे बेंड झालाय, थोडा इकडे बेंड झालाय, म्हणजे जस्ट सरफेसला ग्रॅजिंग होऊन गेलाय. परत आता नेक्स्ट त्याच मीडियम मध्ये हा रिफ्रॅक्टेड रे एंटर होतो, म्हणून हा जे हा रिफ्रॅक्टेड नाही, हा रिफ्लेक्ट झालेला आहे, म्हणजे हे जे इन्सिडेंट रे जे हा इन्सिडेंट रे टोटली एंटायरली रिफ्लेक्टेड बॅक इन दॅट सेम मीडियम, तर त्याच मीडियम मध्ये हा रे रिफ्लेक्ट झालेला आहे. आणखीन त्याला म्हणायचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, हा संपूर्ण रे जे आहे पूर्ण रे त्याच मीडियम मध्ये रिफ्लेक्शन झालेला आहे, म्हणून याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणतात. आणखीन हे जे हे अँगल ऑफ इन्सिडन्स क्रिटिकल पेक्षा ग्रेटर असल्यानंतर आणखीन रे ऑफ लाईट मस्ट ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर टू रेअर, ह्या दोन कंडिशन जे आहेत ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतरच हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत असतं. For angles of incidence greater than IC, the angle of refraction becomes larger than 90 degree and the ray does not enter in the rare medium at all but
इट इज रिफ्लेक्टेड टोटल इन दॅट सेम डेन्सर मीडियम. तर हा रे जे क्रिटिकल अँगलपेक्षा ग्रेटर इन्सिडेंट झाल्यानंतर तो रे त्याच मीडियम मध्ये सेम मीडियम मध्ये टोटली एंटायरली रिफ्लेक्टेड बॅक इन दॅट सेम मीडियम. क्रिटिकल अँगल म्हणजे द पेअर ऑफ रिफ्रॅक्टिंग मीडिया can be defined as the angle of incidence in the denser medium for which the angle of refraction in the rare medium is 90 degree. म्हणजे असा एक अँगल ऑफ इन्सिडन्स आहे की त्या अँगल ऑफ इन्सिडन्स साठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जे आहे हा 90 असतो, त्यावेळेचा अँगल ऑफ इन्सिडन्स जे आहे हा अँगल ऑफ इन्सिडन्स क्रिटिकल असतो. आता हे आपण ॲनिमेशनच्या सहाय्याने पाहायचं आहे रे इन्सिडेंट झाल्यानंतर कसा त्याच मीडियम मध्ये रिफ्लेक्ट होतो. तर पहा इनिशियली हा अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज होत चालल्यानंतर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण इन्क्रीज होत चाललेला आहे. पहा इकडे हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, इन्सिडेंट रे आणि ही नॉर्मल आहे, याच्यामधला अँगल ऑफ इन्सिडन्स ग्रेटर करत गेल्यानंतर हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण हा वाढत गेलेला आहे. हा नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे मधला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आणि एका पर्टिक्युलर अँगलला हा सरफेसला जस्ट ग्रॅच करून रे चाललेला आहे, नंतर हा त्याच मीडियम मध्ये रिफ्लेक्ट झालेला आहे. हा इन्सिडेंट रे आणि हा रिफ्लेक्टेड रे सेम मीडियम मध्ये रिफ्लेक्ट झालेला आहे. दिस इज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ऍप्लिकेशन्स ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचे ऍप्लिकेशन पाहिजे, त्यामध्ये पहिलं ऍप्लिकेशन आहे ऑप्टिकल फायबर. आता ऑप्टिकल फायबर जे आहे, an optical fiber consists of an extremely thin transparent flexible core surrounded by optically rare flexible cover called cladding. तरी फायबर जे असते सेंटरला कोअर असतं, सराउंडिंगला जे क्लॅडिंग असतं. आणखीन कोअर जे आहे कोअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हाय असतो. क्लॅडिंग जे आहे क्लॅडिंग हा रेअर मीडियम आहे, याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असतो. दिस सिस्टीम इज कोटेड बाय बफर अँड जॅकेट फॉर प्रोटेक्शन. तर यावरती एक प्रोटेक्शनसाठी जॅकेट असतं, बफर असतं. नंबर ऑफ सच फायबर्स मे बी पॅक्ड टुगेदर इन अन आउटर कोअर. तर आउटर कव्हर जे आहे आउटर कव्हर मध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे पॅकिंग केले असतात ऑप्टिकल फायबर्स. An optical signal ray entering the core suffers multiple total internal reflections and emerges after several kilometers with extremely low loss traveling with highest speed. तर यामध्ये आपण ऑप्टिकल सिग्नल जे रे लाईट इन्सिडेंट केल्यानंतर हे अशा प्रकारचे ऑप्टिकल सिग्नल हा मल्टिपल रिफ्लेक्शन करत सेव्हरल किलोमीटर विदाउट लॉस सिग्नल हा ट्रॅव्हल होऊ शकतो. आणि इन केस ऑफ बेंडिंग पोझिशन ऑल्सो, म्हणजे ही जी ऑप्टिकल फायबर आहे ही बेंडिंग पोझिशन मध्ये असेल तरी पण यामधून सिग्नल ट्रॅव्हल होतो, म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये पाहिजे असं काही नाही. तर कोणत्याही फ्लेक्झिबल कंडिशन मध्ये यातून सिग्नल ट्रॅव्हल होत असतो, लाईट सिग्नल हा. आता याचे काही ऍडव्हान्टेज आहेत ऑप्टिकल फायबरचे. त्यामध्ये पहिला आहे ब्रॉड बँडविड्थ, म्हणजे व्हेरी लार्ज फ्रिक्वेन्सी जे बँडविड्थचे ह्या प्रकारचा सिग्नल यामधून आपण सेंड करू शकतो. बी जे इमेन्स टू ईएम इंटरफेरन्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे ह्यामध्ये इंटरफेरन्स. नंतर लो एटनेशन लॉस, यामध्ये लॉस कमी असतो सिग्नलचा ट्रान्समिशनचा. इलेक्ट्रिकल इन्सुलेटर, ही इलेक्ट्रिकल इन्सुलेटर आहे. थिप प्रिव्हेन्शन, तर चोरापासून संरक्षण होतं यामध्ये. आणि सिक्युरिटी ऑफ इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन हे सिक्युअर असते. हे काही ऍप्लिकेशन्स आहेत त्याचे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचे. आता आपण हे ॲनिमेशनच्या सहाय्याने पाहायचं. ह्याच्यामध्ये पहा हा सिग्नल जे आहे ह्यावरती इन्सिडेंट झाल्यानंतर हे अँगल ऑफ इन्सिडन्स क्रिटिकलपेक्षा ग्रेटर असल्यामुळे त्या सेम मीडियममध्ये रिफ्लेक्शन होतं. परत टोटल इंटर रिफ्लेक्शन झाले, परत टोटल इंटर रिफ्लेक्शन झाले, असं मल्टिपल टाइम रिफ्लेक्शन होत सिग्नल जे आहे त्या सिग्नल हा असा ट्रान्समिट होत असतो ऑप्टिकल फायबरमध्ये. हे मल्टिपल रिफ्लेक्शन्स आहेत, टोटल इंटर्न रिफ्लेक्शन्स. पहा यामध्ये हा इथून इन्सिडेंट झाल्यानंतर इकडून आउटसाइडला हे सिग्नल जे रे ऑफ लाईट इमिट होत असते. हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचं फर्स्ट ऍप्लिकेशन आहे ऑप्टिकल फायबर. टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचं सेकंड ऍप्लिकेशन जे आहे हे प्रिझम बायनाकुलर्स. आता बायनाकुलरचे असतात हे बायनाकुलर्स using only two cylinders have a limitation to field of view as the distance between the two cylinders can't be greater than that between the two eyes. तर आपले दोन आयज आहेत ह्याच्यापेक्षा जास्ती डिस्टन्स आपल्याला दोन सिलेंडर मध्ये ठेवता येत नाही. हे दोन सिलेंडर जे आहेत हे पण दोन डोळे जे आहेत ह्या दोन्ही डोळ्यांच्या अंतरा इतकंच हे दोन्ही सिलेंडर आपण ठेवू शकतो, यापेक्षा जास्त ठेवू शकत नाही. त्यामुळं फील्ड ऑफ व्ह्यू जे इतकाच दिसतो, पण हा फील्ड ऑफ व्ह्यू वाढवण्यासाठी आपण इथं दोन प्रिझम वापरून आयसोस्केल प्रिझम वापरून आपण याचं टोटल इंटरप्रिटेशनचा यूज करून आपण हे वाईड रेंज इनपुट घेऊ शकतो, म्हणजे जास्त अंतरावरचं इमेज आहे आपल्याला मिळू शकतो. दिस लिमिटेशन कॅन बी ओव्हरकम बाय युझिंग two right-angled glass prisms, that is critical angle IC equal to 44 approximately 42 degree, used for total internal reflection, and these total internal reflections occur inside isoscale's right-angled prism.
यामध्ये असं प्रकारचं टोटल इंटरप्रिटेशन होतं बघा. इथून आलेला रे जे ह्यावरती इन्सिडेंट होतं. हा आयसोस्केल प्रिझम आहे. 2 प्रिझम यामध्ये वापरले आहेत आणि हा क्रिटिकल अँगल पेक्षा ग्रेटर असल्यामुळे त्याच मीडियममध्ये रिफ्लेक्ट होऊन हा रे पुन्हा एकदा दुसऱ्या आयसोस्केल हा जे प्रिझम आहे यामध्ये एंटर होतो आणि परत इथं पण आहे क्रिटिकल अँगल पेक्षा ग्रेटर असल्यामुळे त्याच मीडियममध्ये रिफ्लेक्ट झाल्यामुळे इथं आपल्याला ही जी इमेज मिळते. आणि हा वाईड रेंजसाठी आपण वापरू शकतो. लॉंग डिस्टन्सचे आपण ऑब्जेक्ट पाहण्यासाठी हे प्रिझम बायनॉक्युलर आपण यूज करतो. ह्यामध्ये पण टोटल इंटर्न रिफ्लेक्शन फेनॉमेनॉन वापरलेलं आहे. हे आपण आता इथं ॲनिमेशनच्या सहाय्याने पाहायचं पहा. तर यामध्ये ही बायनॉक्युलर आहे. यामध्ये वापरलेले जे प्रिझम्स आहेत यामधून येणार रिफ्लेक्टेड जे आहेत इमेज, याची इमेज जी फॉर्म होते हे पहा. इथून आलेली रेज आहे, इथली इमेज इथं फर्स्ट ह्या प्रिझम वरती फॉर्म होते आणि इथून हे रिफ्लेक्ट झाल्यानंतर सेकंड प्रिझम जे आहे इथं 180 डिग्रीमध्ये आणि परत हे नेक्स्ट तर फायनल इमेज इथं फॉर्म होते बघा. हा ऑब्जेक्ट जे आहे समजा आपण इथे एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला सीप आहे. जहाजाची इमेज इथं फॉर्म होईल ह्या लेन्समुळं. आणखी इथं ह्याची रिफ्लेक्शन जे आहे टोटल रिफ्लेक्शन मध्ये इथे एक इमेज फॉर्म होते आणि फायनल इमेज आपल्याला आपल्या आयमध्ये डोळ्यामध्ये इथं त्याची लॉंग डिस्टन्स ऑब्जेक्टची आपल्याला इमेज मिळते. हे बायनॉक्युलर आहे. हे बायनॉक्युलरचं ॲप्लिकेशन अशा प्रकारची फायनल इमेज इथं फॉर्म होते यामध्ये. थर्ड ॲप्लिकेशन ऑफ दिस टोटल इंटर्नल रिफ्लेक्शन इज पेरिस्कोप. त्याच्यामध्ये it is used to see the objects on the surface of water body. From inside water, the rays of light should be reflected twice through right angled. हे जे पेरिस्कोप जे आहे जनरली आपण ऑब्जेक्ट जे हे ऑब्जेक्ट आपण सरफेस ऑफ वॉटरच्या वरती असणारे हे ऑब्जेक्ट आपण पाहण्यासाठी सीपमध्ये हे बायनॉक्युलर्स वापरू शकतो किंवा आणखीन वेगळ्या डिफरंट हाईटला असणारे ऑब्जेक्ट जे आपण पाहण्यासाठी हा पेरिस्कोप आपण वापरू शकतो. तर हे रिफ्लेक्शन्स आर सिमिलर टू दोज इन द बायनॉक्युलर्स अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन्स ऑकर इनसाइड आयसोस्केल राईट अँगल प्रिझम. तर सेम हे बायनॉक्युलर सारखं प्रिन्सिपल असतं. यामध्ये हे दोन आयसोस्केल प्रिझम आहेत. इकडून येणार रे अप्लाइड इथं टोटल इंटर रिफ्लेक्शन इकडे येतो, परत इथे इन्सिडेंट होऊन परत टोटल इंटर रिफ्लेक्शन आपल्याला फायनल इमेज इथे मिळते. तर हा पण सेम ॲज दॅट ऑफ दिस बायनॉक्युलर सारखं ह्यामध्ये आयसोस्केल प्रिझम असतात आणि ही इथली इमेज आहे ही आउटसाइडच्या सरफेसवरची इमेज ही इनसाइडला वॉटरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर याचं पण आपण ॲनिमेशन सायन पाहायचं आहे. मग हे सीप आहे. तर सीपच्या वरती जे इथे जे इमेज असणार आहे हे इनसाइडला पाहण्यासाठी वरच्या ऑब्जेक्ट जे आहेत हे ऑब्जेक्ट आपल्याला हे पेरिस्कोप मधून हे दोन आयसोस्केल प्रिझम जे इथून जे रे इन्सिडेंट होतील हे टोटल इंटर रिफ्लेक्शन इथं इन्सिडेंट होतो. परत इथून टोटल इंटर रिफ्लेक्शन होऊन फायनली इथं आपल्याला इमेज इनसाइडला पाहायला मिळते. ह्यामध्ये दाखवल्या साईडला हा अँगल ऑफ इन्सिडेंट जे आहे हा क्रिटिकल अँगल इतका असतो, त्यामुळे हे इन्सिडेंट रे टोटली रिफ्लेक्ट बॅक इन दॅट सेम मीडियम रिफ्लेक्ट होऊन हा अनदर आयसोस्केल प्रिझम वरती इन्सिडेंट होतो हा रे. आणखी इथं पण सेम हा सेकंड प्रिझम जे इथून पण 45 डिग्री अँगल इन्सिडेंट झाल्यामुळे हा परत इथून रिफ्लेक्ट होऊन आपल्याला फायनल इमेज इकडे मिळते. सेम इथं ह्यामध्ये रिफ्लेक्शन होत असतं या पेरिस्कोपमध्ये. हे इन्सिडेंट रे असा रिफ्लेक्ट होऊन आपल्याला इथं इमेज फॉर्म होत असते आणि सरफेसवरची इमेज आपण पाहू शकतो. हा पेरिस्कोप आहे. अशा प्रकारचे बरेच एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामध्ये टोटल इंटर रिफ्लेक्शनचा वापर होतो, पण आपण इथं 3च एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुकमध्ये सिलेबसमध्ये आहेत. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.